सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात एसआयटी स्थापन, औरंगाबाद हायकोर्टाने दिले एसआयटी स्थापन करण्याचे आदेश। पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांनी दिले आदेश। मोनोरेल पुन्हा ओव्हरलोड, 50 प्रवाशांना खाली उतरवलं। जवळपास 15 मिनिटे आचार्य आत्र स्थानकात मोनोरेल अडकली। आठवड्याभरात मोनोरेल ओव्हरलोडची दुसरी घटना। एसटी कर्मचाऱ्यांना गणपतीपूर्वीच पगार मिळण्याची शक्यता। वित्त मंत्रालयाकडे कर्मचारी पगाराची फाईल सादर करा। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे अधिकाऱ्यांना आदेश। खडकवासलातून पाण्याचा विसर्ग कमी केल्याने अनेक पूल वाहतुकीसाठी खुले। भिडे पूल, टिळक पूल, शिवणे पूल वाहतुकीसाठी खुले। माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी हजरत दादा हफन कलंदर दर्गाचं दर्शन घेतलं। दरवर्षी पोळ्याच्या पूर्वसंध्येला हजरत कलंदर बाबांची यात्रा। यवतमाळमधील डोळंबा ते वडगाव पाणंद रस्ता 12 वर्षांपासून रखडलेला। शेतकऱ्यांची प्रचंड गैरसोय, तातडीने रस्ता तयार करण्याची मागणी। मुसळधार पावसामुळे मुंबईत रस्त्यांवर खड्डेच खड्डे। पालिकेकडे एका दिवसात 350हून अधिक ऑनलाईन तक्रारी। मुंबईतील अनेक रस्त्यावर खड्डे, वाकोला, घाटकोपर, हिंदमाता परिसरात रस्त्यांना खड्डे। गणेशोत्सवात आता खड्ड्यांचं विघ्न। सरकारकडून प्रारूप प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडे सादर। प्रारूप प्रभाग रचना जाहीर करून हरकती सूचना मागवणार। सुनावणीनंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार। मुकेश अंबानींच्या मातोश्रींची प्रकृती बिघडली। कोकिलाबेन अंबानी रिलायन्स रुग्णालयात दाखल। अद्याप रिलायन्स किंवा अंबानी कुटुंबियांकडून माहिती नाही। सांगलीच्या कृष्णा आणि वारणा नदीपात्रामध्ये वाढ। हरिपूर येथील कृष्णा आणि वारणा संगम येथील ड्रोनद्वारे टिपलेले छायाचित्र। संजय चव्हाण यांनी परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून स्वीकारला पदभार। चव्हाण यापूर्वी मुद्रांक शुल्क विभागाचे अतिरिक्त नियंत्रक म्हणून कार्यरत। सोलापूर ते मुंबई विमान सेवेचा मार्ग मोकळा। डीजीसीए कडून स्टार एअरलाइन्स विमान सेवा सुरू करण्यास परवानगी। कबुतरांना खाद्य देण्यासाठी 3 संस्थांचे अर्ज। कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य पुरवण्याची तयारी। संस्थांच्या अर्जावर बीएमसीने मागवल्या हरकती आणि सूचना। जळगाव रोडवरील खड्ड्यांमुळे स्मार्ट सिटी बस बंद पडली। अचानक बस बंद पडल्याने प्रवाशांची गैरसोय, तातडीने रस्ते दुरुस्तीची मागणी। यवतमाळमध्ये वनोजा येथील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नाही। अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेताना कुटुंबियांचे हाल। माणगाव इंदापूरच्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार, पर्यायी उपाययोजना करण्यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू। मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। वाशीमध्ये सुषमा कांबळे यांना उमेदची साथ। बेरोजगारीवर मात करत स्वतःचा उद्योग उभारला। पुणे महापालिकेच्या 10,500 कंत्राटी कामगारांना अखेर दिलासा। दिवाळीपूर्वी 8.33% बोनस। आयुक्त नवल किशोर राम यांचा निर्णय। कोल्हापुरातील 5 गावांसह ठिकपुर्ली फीडरचा वीज पुरवठा सुरळीत। महावितरण आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचं समन्वयानं काम। गडचिरोलीत पूरस्थिती नियंत्रणात, नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। कोल्हापुरात पालिका अधिकाऱ्यांची पूरग्रस्त भागात रात्रभर गस्त। 52 नागरिक निवारा केंद्रात दाखल। पालिका आयुक्तांनी निवारा केंद्राची केली पाहणी। कोल्हापुरातील नृसिंहवाडी आणि कुरुंदवाड पूरग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी। पूरस्थिती पाहता नागरिकांना स्थलांतर करण्याचं आवाहन। पनवेल मतदारसंघात 11,600 नागरिकांचं 2 वेळा मतदान। माजी आमदार बाळाराम पाटील यांचा दावा। भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। पावसामुळे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठानं बीटेकची परीक्षा पुढे ढकलली आहे। 21 ऑगस्टचा पेपर 4 सप्टेंबरला तर आजचा पेपर 8 सप्टेंबरला होणार। कोल्हापुरात 1 सप्टेंबरला जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोहळ्याचं आयोजन। नागरिकांनी शासकीय तक्रारी स्वतः उपस्थित राहून सादर करण्याचं आवाहन। रोरो कार सेवा आरक्षणाची आज अंतिम मुदत। कोकण रेल्वेवरून देशातील पहिली रोरो कार 23 ऑगस्टला चालवण्यात येणार, परंतु 16 पेक्षा कमी वाहनं असल्यास सेवा रद्द होणार।
नागपुरात खासगी बसेसवर सलग दुसऱ्या दिवशी कारवाई. 56 बसेसवर विविध कलमांतर्गत कारवाई. चालकांच्या मनमानीवर चाप बसावा म्हणून कारवाई. मुसळधार पावसात प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्यांवर परिवहन विभागाची कारवाई. ॲप आधारित टॅक्सी ऑपरेटर्सवर कारवाई. अधिक भाडे आकारल्याबद्दल 36 जण दोषी. पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई संवर्गातील पदभरतीला मंजुरी. 15,631 रिक्त पद भरण्यास गृह विभागाची मंजुरी. छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीसाठी सुधारित प्रभाग रचना मंत्रालयात सादर. मंत्रालयाच्या मंजुरीकडे सर्वांचं लक्ष. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेकडून कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप. मराठवाड्यात 2 दिवसात 2,502 कुणबी प्रमाणपत्रांचं वितरण. नागपूर शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी एसआयटीला विशेष राज्याधिकार. पोलीस महानिरीक्षकांनी दिले राज्याधिकार. नागपूर पोलीस उपायुक्त नित्यानंद झा एसआयटी प्रमुख. नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यात पाळणा योजना. पहिल्या टप्प्यात 345 केंद्र सुरू होणार. मंत्री आदित्य तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवली जाणार. अटल सेतूवरील टोलमधून इलेक्ट्रिक वाहनांना मिळणार सूट. महाराष्ट्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाकडून अधिसूचना जारी. छत्रपती संभाजीनगर विभागात एकूण 11 नवीन एमआयडीसी विकसित करणार. उद्योग विभागाचा निर्णय. छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 तर बीडमध्ये खरं तर 6 एमआयडीसी प्रस्तावित. चंद्रपुरात पोभुर्णा येथे रानभाज्या महोत्सवाचं आयोजन. रानभाज्याचे औषधी गुणधर्म आणि पोषक तत्वांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन. पैठण येथील जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. पाणी पाहण्यासाठी धरण परिसरात पर्यटकांची गर्दी. पर्यटकांमुळे व्यापाऱ्यांना लाभ. विरारमध्ये महिला वाहतूक पोलिसाचा स्कूटी चालवताना मोबाईलवर बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल. वाहतूक पोलिसच कायद्याचा भंग करत असल्याचा नागरिकांचा आरोप. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी बांधलेल्या इमारतींवर अनधिकृतपणे मंगल कार्यालय आणि हॉटेल्स उभारल्याची धक्कादायक बाब समोर. तोडक कारवाईसाठी सामाजिक कार्यकर्त्यांची पालिकेकडे तक्रार. कल्याणमधील पलावा उड्डाणपुलाजवळ एमआयडीसीची पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाण्याची नासाडी. शिर्डीतील साईबाबांना 4,76,000चे सोन्याचे कडा अर्पण. साई संस्थांकडून देणगीदार साई भक्तांचा सत्कार. भंडाऱ्याच्या डोक सरांडीमध्ये आधुनिक पद्धतीनं ट्रॅक्टर पोळ्याचं आयोजन. शेतकऱ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. देशभरात बैलांचा पोळा साजरा होत असताना अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात गाढवांचा पोळा उत्साहात साजरा. 50 वर्षांच्या परंपरेनुसार गाढवांची पूजा अर्चना. बुलढाण्यात मोबाईल व्हॅनचं उद्घाटन. पोलीस तांबे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न. मोबाईल व्हॅनमुळे गुन्ह्यांचा तपास करणं सोपं होणार. महाराष्ट्रात त्रिदेवाचं सरकार. महाराष्ट्रात ब्रह्मा विष्णू महेशाचं सरकार. रुपाली चाकणकरांकडून 3ही नेत्यांची देवाबरोबर तुलना. आजपासून पुण्यातील वेल्हे तालुक्याचं नाव राजगड. शासनाकडून राजपत्र जारी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काल केलेली घोषणा. मालवणच्या देवबागमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला जोरदार धक्का. विद्यमान सरपंच उल्हास तांडेल यांचा ग्रामपंचायत सदस्यांसह शिवसेनेत पक्षप्रवेश. धाराशिवमध्ये मंत्री रामदास आठवले यांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला. मनोज जरांगेंना मुंबईत येण्याची वेळ येऊ देऊ नका. त्यापूर्वीच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणीचं निवेदन. आम्ही हुकुमशाही विरोधात लढण्याची ठाम भूमिका घेतली. आम्हाला आलेल्या फोनकडे आम्ही शिष्टाचार म्हणून पाहतो. रेड्डींना ठाकरेंच्या शिवसेनेचा ठाम पाठिंबा. राऊतांनी केलं स्पष्ट. आगामी निवडणुकांसाठी भाजपाचा मराठी मतांवर डोळा. गणेशोत्सवाच्या निमित्तानं भाजप मराठी मतांची मोठ बांधणार. मुंबईतल्या सार्वजनिक मंडळाला भाजप साथ घालणार. वोट चोरीवरून भाजपचा काँग्रेसवर पलटवार. भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष अतुल भोसले पृथ्वीराज चव्हाणांविरुद्ध पुरावे सादर करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणे पालिकेच्या कामांचा आढावा घेतला. गणेशोत्सव काळात
मेट्रोच्या वेळेत बदल करण्यात आला. लोकलच्या संख्येत वाढ करणार अजित पवारांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ गरजू रुग्णांना वेळेत मिळावा यासाठी रुग्णालयांनी तत्पर राहावे असे निर्देश सामाजिक मंत्री संजय शिरसाट यांनी दिले. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीचा वाद मिटला. मानाच्या गणपतीची सकाळी 8 वाजेपासून मिरवणूक सुरू. मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची मिरवणुकीनंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात. नवी मुंबईत गणेशोत्सवाची लगबग. एपीएमसी बाजारात गौराईचे मुखवटे दाखल. ग्राहकांची बाजारपेठेत रीघ. गणेशोत्सवात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना बंदी. 6 टनांपेक्षा जास्त जड वाहनांच्या वाहतुकीला बंदी. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय. नागपुरात उमरेड या ठिकाणी श्रावण महोत्सवाचं आयोजन. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या पत्नी ज्योती बावनकुळेंची कार्यक्रमाला उपस्थिती. कार्यक्रमाला महिलांचा मोठा सहभाग. बुलढाण्यात पोळा सण सार्वजनिक ठिकाणी साजरा न करण्याचे आदेश. लंपीच्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. बागलांच्या शेतकरी व्यंगचित्रकारानं मातीचे साकारले चित्र. पोळ्यानिमित्त मातीचे चित्र साकार. सरकारला प्रश्न. यवतमाळमध्ये आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक. डीजे तमाशा दारूमुक्त सण साजरे करण्याचं पोलीस अधीक्षकांचं आवाहन. कोल्हापुरात गणेश आगमन मिरवणूक रात्री 12 वाजता बंद होणार. पोलीस अधीक्षकांच्या गणेश मंडळांच्या बैठकीत सूचना. गडचिरोलीच्या बाजारात लाकडी नंदीबैल विक्रीसाठी दाखल. 1,500 पासून ते 25,000 रुपये किमतीचे नंदीबैल. परभणीमध्ये निराधार महिलेला डाळ, पीठ आणि जीवनावश्यक किराणा साहित्य भेट. बैलपोळा निमित्तानं आत्महत्याग्रस्त कुटुंबास दिले उदरनिर्वाहाचे साधन. नागपुरात तान्हा पोळ्याच्या पार्श्वभूमीवर भोसलेकालीन काळी पिवळी मारबत मिरवणूक निघणार. पोलीस आयुक्तांनी घेतला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा. सुरक्षेसाठी 3,000 पोलीस असणार तैनात. आज पिठोरी अमावस्या आणि उद्या शनी अमावस्या. शनी शिंगणापूर मंदिरातील चौथऱ्यावरून शनिदेवाला तेल अभिषेक दर्शन आज मध्यरात्रीपासून बंद. गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय. आज बैलपोळ्याचा सण. बैलांचा सन्मान करण्यासाठी राज्यातील शेतकरी हा सण साजरा करतात. या दिवशी बैलांची पूजा केली जाते. सिल्लोडमध्ये गणेशोत्सवाची लगबग. गणेश मूर्तीच्या कामाला वेग. सिल्लोडमधील बाजारपेठा सजल्या. राज्यात 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान मोदक महोत्सवाचं आयोजन. पालिकेनं अर्थसहाय्य केलेल्या महिला बचत गटांनी तयार केलेले मोदक उपलब्ध होणार. यंदाही मुंबईतील जीएसबी मंडळ सर्वात श्रीमंत गणपती स्थापन करणार. मंडळानं मंडपासाठी 474 कोटी 46 लाखांचा विक्रमी विमा कव्हर घेतलाय. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये गणपती मिरवणुकीत डीजेला बंदी. पर्यावरणपूरक आणि ध्वनी प्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलिसांच्या गणेश मंडळांना सूचना. गणेशोत्सव काळातील पुणे मेट्रोचे वेळापत्रक जाहीर. प्रवाशांना अधिक वेळ उपलब्ध होणार मेट्रो. 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर पर्यंत पहाटे 6 ते मध्यरात्री वाजेपर्यंत मेट्रो सेवा राहणार. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या. प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाचा निर्णय. रत्नागिरीत श्रावण महोत्सवात कोकणी लोककला, नृत्य आणि मंगळागौर स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेत 24 ग्रुपचा सहभाग. सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी ओसरू लागली आहे. 43 फूट इंच इतकी पातळी. महापुराचं संकट तूर्त टळले. कृष्णा काठाला दिलासा. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला. पंचगंगेच्या पाणी पातळीत घट. पाण्याखाली गेलेले मार्ग खुले होण्यास सुरुवात. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यात भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ. सर्व बंधारे पाण्याखाली. उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 1.5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग. पंढरपुरातील चंद्रभागा नदी धोका पातळीवर. उजनी आणि वीर धरणातून नदी पात्रात विसर्ग. पंढरपूर विजापूर मार्गावरील वाहतूक बंद. 127 कुटुंबातील 455 सदस्यांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. नाशिकमध्ये गोदावरी नदीची पाणी पातळी पूर्वपदावर. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी. दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ पाणी.
वाशिममध्ये अडाण नदीला महापूर. शेलू बाजार परिसरात अनेक गावांमध्ये 3 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित. तातडीनं वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. पुण्यातील नीरा देवघर धरण 98.50% भरले. पाणलोट क्षेत्रात पावसाची तीव्रता वाढल्यानं पाणी पातळीत सतत वाढ. नीरा नदी पात्रामध्ये खरं तर 2353 क्युसेक विसर्ग सुरू. सोलापुरातील विठ्ठलगंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला बेस्ट बनाना फार्मर्स प्रोड्युसर कंपनी पुरस्कार. आंतरराष्ट्रीय केळी निर्यात क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पुरस्कार. वाशीमधील पिंपरी सरहद गाव 6 वेळा पुराच्या विळख्यात. मात्र या गावात कृषी मंत्री गेलेच नाही. तहसीलदारांनी अधिकृत पत्र देऊनही कृषी मंत्री न आल्यानं नाराजी. बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हाल. सोयाबीन कापूस पीक पाण्याखाली. शेतकरी आर्थिक संकटात. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती 3 दिवस बंद. सण उत्सव आणि रविवारमुळे बंद. शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी न आणण्याचं आवाहन. भारतातील निवडणुकांसाठी अमेरिकेने निधी नाही दिला तर अमेरिकेने $21 दशलक्षही दिलेले नाहीत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोटा. भारत सरकारनं राज्यसभेत दिली माहिती. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 27 विधेयकं मंजूर. अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवरील चर्चा वगळता फारसे कामकाज झाले नाही. ऑनलाईन गेमिंगवर नियंत्रण आणणाऱ्या विधेयकास मंजुरी. ऑनलाईन गेमिंग विधेयकास संसदेत मंजुरी. ऑनलाईन गेमच्या माध्यमातून चालणारे पैशांचे व्यवहार थांबणार. ऑनलाईन गेमिंग विधेयक मुलांचं भविष्य सुरक्षित करणारं आणि तरुणाईला योग्य दिशा देणारं. भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केंद्र सरकारचे मानले आभार. Dream11 वरून युजर्सची शिल्लक रक्कम सुरक्षित. Dream11 ॲप मधून रक्कम काढू शकता. ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर होताच कंपनीचं स्पष्टीकरण. जीएसटी बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय. 12 आणि 28% जीएसटीचा स्लॅब होणार रद्द. 5 आणि 18% हे दोनच जीएसटी स्लॅब खरं तर कायम राहणार. प्रस्तावाला मंत्री गटाची मंजुरी. देशातील आयटी क्षेत्र धोक्यात. 80,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं तर नवीन भरतीही मंदावली. भू राजकीय दबाव आणि एआयमुळे भरती कमी. ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशन इक्विटीजचं मत. निवारा केंद्रातील सर्व श्वानांना सोडणार. सार्वजनिक ठिकाणी श्वानांना खाद्य टाकता येणार नाही. भटक्या श्वानांवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. ट्रम्प भारतीयांना झटका देण्याच्या तयारीत. ट्रम्प प्रशासनानं परदेशी ट्रक चालकांचे व्हिसा रोखलेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबियो यांची घोषणा. कोल्हापुरात ब्लॅकलिस्ट कॉन्ट्रॅक्टर्सकडून गोपनीयतेचा भंग. पालिकेकडून ब्लॅकलिस्ट कॉन्ट्रॅक्टर भरलेल्या टेंडरचे फोटो काढून धमकावत असल्याचा प्रकार समोर. सोलापुरात मोलकरणीनं केली घरातून मंगळसूत्राची चोरी. 1.5 लाख रुपयांच्या मंगळसूत्राची चोरी. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरात दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून 2 तरुणांवर हल्ला करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. पोलिसांनी आरोपीची काढली भिंड. अमरावतीत पंचवटी चौकात 8 किलो गांजा जप्त. शहर गुन्हे शाखेची कारवाई. 1 आरोपी ताब्यात. पिंपरी चिंचवड शहरात मास्क मॅनची दहशत. भर रस्त्यात हातात चाकू घेऊन वावरताना आढळला मास्क मॅन. चंद्रपुरात मुलीला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी पालकांचा पुरातून जीवघेणा प्रवास. 5 दिवसांपासून नदीला पूर आल्यानं नागरिकांना बाहेर पडणं कठीण झालंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.